मित्रांनो, हा जो रोड आहे हा 100 फुटी डीपी सँक्शन झालेला आहे आणि इथून 200 मीटरवरती मोठा चौक होणार आहे, म्हणजे जो लवासा चौक आहे तो. आणि ह्या साईडला देखील 200 मीटरवरती मोठं जंक्शन होणार आहे माउंट वर्डच्या स्कीमच्या इथे. आणि ह्या 100 फुटी डीपी रोडला टच असलेले हे आपले कमर्शियल एन ए प्लॉट्स आहेत. म्हणजे आज तुम्ही इथे कमर्शियल एन ए प्लॉट 2.5 गुंठ्याचा जरी घेऊन ठेवला, जो आपण विकतोय 27.5 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे, भविष्यामध्ये साधारणतः पुढच्या 2-1 वर्षामध्ये हा जेव्हा डी पी रोड पूर्ण 100 फुटी होणार आहे, त्याला लागून तुम्ही हा 2.5 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आत्ता इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, तुम्ही इन फ्युचर त्यानंतर इथे कमर्शियल शॉप्स काढू शकता, वरती कमर्शियल फ्लॅट काढू शकता. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आत्ता करा. पुढच्या 5 वर्षात जेव्हा कधी हा डी पी रोड होईल, हे 2 मेन जंक्शन जेव्हा तयार होतील, तेव्हा ह्या प्लॉटची किंमत जबरदस्त होणार आहे. खाली शॉपिंग करू शकता, आजूबाजूला चांगली 2 मोठी कॉलेजेस देखील येत आहेत. त्यामुळे इथे केलेली इन्व्हेस्टमेंट भविष्यामध्ये तुम्हाला प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, पुण्यातील चांदणी चौकापासून 15 किलोमीटर अंतरावरती गावाचं नाव आहे उरवडे. मेन आपला जो पिरंगुट लवासा रोड आहे त्या रोडपासून फक्त 1 किलोमीटर आतमध्ये, हा मागच्या बाजूला तुम्ही रस्ता बघताय, हा पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे. डी पी रोड आहे, भविष्यामध्ये 100 फुटाचा हा रोड होणार आहे. त्याच्यामध्येच म्हणजे त्या रोडला लागून असलेला हा आपला 1.5 एकरचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे प्लॉट साईज आहे 2.5 गुंठे 3 गुंठे एन ए, रेसिडेन्शियल एन ए केलेला प्लॉट आहे. म्हणजे 2.5 गुंठ्यापासून 6 गुंठ्यापर्यंत आपल्याकडे प्लॉट अवेलेबल आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर करायची भविष्यामध्ये, तर मागच्या बाजूला तुम्ही बघताय माउंट वर्डची स्कीम झालेली आहे, जी मोठी टाउनशिप आहे. तर अशा बऱ्याचशा टाउनशिप आत्ता ह्या परिसरामध्ये होत आहेत. त्यानंतर इथे जवळच एक मोठं कॉलेज देखील आहे. तर अशा सर्व डेव्हलपमेंट इथे चालू आहेत. म्हणजे भविष्यामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये हा परिसर इतका डेव्हलप होणार आहे. कारण तुम्ही पिरंगुटपासून जेव्हा लवासा रोडला जॉईंट होता, तर आजूबाजूला भरपूर प्रोजेक्ट्स प्लॉटिंगचे चालू आहेत, रेसिडेन्शियल स्कीम्स चालू आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट्स चालू आहेत. तर इन्व्हेस्टमेंट करा. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असतो. तुम्ही जर काय पुण्यात राहत असाल, कुठे जॉब करत असाल, काही बिझनेस करत असाल, तर छोटीशी इन्व्हेस्टमेंट का होईना, पण पुण्याच्या आजूबाजूला एखादी तरी प्रॉपर्टी घेऊन ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. मित्रांनो, जमिनीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतो ना, त्याच्यासारखे रिटर्न्स तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात मिळणार नाही. तुम्ही गोल्डमध्ये करा, शेअर मार्केटमध्ये करा, कशातही करा, पण ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, ह्याचे रिटर्न्स जे आहेत ना मित्रांनो, 10-15 वर्षांनी, हे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढे चांगले रिटर्न्स मिळतात. आणि त्याच्यामध्ये जर काय एन ए प्रॉपर्टी असेल, क्लिअर टायटल असेल, अशा टाईपची गेटेड कम्युनिटी असेल, तर बिंदास इन्व्हेस्टमेंट करा. हा प्रोजेक्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, मॉडर्न जमीनदार. हे फक्त नाव तुमच्यासाठी आपण शोधून काढलं आहे बरं का, कारण मॉडर्न जमीनदार तुम्ही होणार आहे इथे इन्वेस्टमेंट करून. तो दोस्तों, ये देखो 10 है, हर प्लॉट को ऐसा नंबर दिया है. मित्रांनो, आपल्या प्रोजेक्टच्या मागच्या बाजूलाच हा एक तुम्ही प्रोजेक्ट बघताय ना मागचा, तर हे माउंट वर्डवाल्याचेच प्रोजेक्ट आहेत प्लॉटिंगचे. म्हणजे 5-6 वर्षापूर्वी त्यांनी हा इथे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करून प्लॉटिंग प्रोजेक्ट केला होता. तेव्हा प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट देखील झाला. म्हणजे विचार करा, 5 वर्षापूर्वी माझ्या ते यांनी प्लॉट एक 5-6 लाख रुपये गुंठ्याने विकले असतील एन ए प्लॉट. 5 वर्षांनी इथेच आपण त्याला लागून इथे 25 लाखांनी प्लॉट विकतोय. म्हणजे 5 वर्षामध्ये ॲप्रिशिएशन झालं 500%. तुम्ही विचार करा, तुम्ही आत्ता प्लॉट घेतल्यानंतर पुढच्या 10 वर्षात तुमच्या जागेचं ॲप्रिशिएशन किती होणार आहे ते. म्हणून म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो, प्रोजेक्टमध्ये आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं गार्डन देखील केलेलं आहे. मग त्यात झोपाळे, घसरकुंडी बघा या साईडला, ते पूर्ण गार्डन डेव्हलप करणार आहे. आणि मेन म्हणजे प्रोजेक्टमध्ये एक छानपैकी गणपती बाप्पाचं मंदिर देखील आहे. तर चला आपण दर्शन पण घेऊ या. मित्रांनो, हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. मेन म्हणजे गणपतीच्या 2 मूर्ती आहेत, एक उजव्या सोंडीची आहे आणि एक सरळ सोंडीची आहे. मी पहिल्यांदा असं बघितलं की एकाच मंदिरामध्ये 2 गणपती, एक उजव्या सोंडीचा एक सरळ सोंडीचा. बघा, गणपती बाप्पा लवकर प्लॉट विकत घ्यायला सांग सगळ्यांना. प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला मिळणार आहे पाण्याचं कनेक्शन, मार्किंगचे पोल, त्यानंतर लाईटचं कनेक्शन. हे जे मार्किंगचे पोल दिसतात ना, तर असे सगळे तुम्हाला पोल मिळणार आहेत.
आणि परिसर अगदी सुंदर आहे. म्हणजे पुढच्या 5-10 वर्षात जर का तुम्ही विचार केला ना तर डेव्हलपमेंट ह्या भागात जबरदस्त होणार आहे. कारण सध्या आपण मुळशीमध्येच काम करतो ह्या परिसरामध्ये. तर एकंदरीत पुढचं फ्युचर जो काही मी इमॅजिन करतोय 10 वर्षाचं, जबरदस्त डेव्हलपमेंट होणार आहे. आणि मेन म्हणजे कसं आपला जो रिंग रोड आत्ता होतोय ना, तो रिंग रोड देखील आपल्या या प्रोजेक्टपासून साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरावरतीच आहे. त्यामुळे तो एक तुम्हाला फायदा होणार आहे. तर असा हा आपला पूर्ण प्रोजेक्ट आहे. या सगळ्या आजूबाजूच्या डेव्हलपमेंट आहे. आणि उरवडे भागामध्ये एक माझ्या मते पुढच्या 2-4 वर्षामध्ये एक 2-3 चांगले मोठे कॉलेजेस देखील येत आहेत. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे जिथे मोठ्या युनिव्हर्सिटीज येतात ना त्या भागामध्ये डेव्हलपमेंट खूप जोरात होतात आणि खूप चांगल्या होतात. तर म्हणून मी एवढा कळकळीने तुम्हाला सांगतोय की प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवा. तर ही प्रॉपर्टी उरवडे गावामध्ये आहे आणि मेन रोडपासून म्हणजे लवासापासून 1 किलोमीटर आहे. 2.5 गुंठ्यापासून प्लॉट साईज आहे. रेट तुम्हाला मिळणार आहे 25 लाख रुपये गुंठ्यापासून. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक तर तुमचा इंडिव्हिज्युअल सातबारा तुमच्या नावाने होणार आहे. त्यानंतर बँकेचं लोन देखील तुम्हाला मिळणार आहे. तुमचा जर का सिबिल स्कोअर चांगला असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला 80 ते 90% आपण लोन करून देणार आहेत. हे 9 मीटरचे वाईड रस्ते आहेत इंटरनल. तो और क्या मांगता है दोस्तों, इतना कन्विंस कर रहा हूँ आपको, इन्वेस्टमेंट करो प्रॉपर्टी में. तो प्रोजेक्ट का नाम है मॉडर्न ज़मींदार. तो कभी आ रहे हो मॉडर्न ज़मींदार बनने के लिए? ये देखो, आ जाओ फिर. नीचे नंबर दिया है दोस्तों, उस पर कॉल करो और विजिट करो. प्लॉट वैसे भी बहुत कम बचे, मेरे ख्याल से 30 to 40% माल तो पूरा बिक चुका है. और जो कुछ प्लॉट बचे पूरा टेबल प्लॉट है, मिट्टी का प्लॉट है. देखो पूरा क्लीन है. मेन रोडचे प्लॉट आपण विकतोय 27.5 लाखांनी. मागच्या बाजूचे प्लॉट विकतोय आपण 25 लाख रुपये गुंठा. याप्रमाणे फ्रंटचे फक्त 5 प्लॉट शिल्लक आहेत आणि मागचे 5 प्लॉट शिल्लक आहेत. असे टोटल 10 ते 12 प्लॉट फक्त आपल्याकडे राहिलेले आहेत. बंगलोज वगैरह भी सब बन चुके हैं. यहाँ पे दिखाता हूँ घूम के. देखो इस साइड में ऑलरेडी सब बंगलोज बने हैं. यहाँ पे माउंट रोड की बड़ी साइड भी हो गई कंप्लीट. और इसके सामने भी ये देखो बंगलोज वगैरह दिख रहे हैं आपको. यहाँ पे बंगलोज वगैरह सब ऑलरेडी बने हैं. तो डेवलप हो गया है. चलो टाटा बाय बाय, सी यू.